दरम्यान एक महत्त्वाची बातमी, मनसेच्या कार्यकर्त्याचा गिरगावात एका दुकानदाराला चांगलाच इंगतानं दाखवलाय। मारवाडी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिलाय। भाजपचं सरकार आल्यानं मारवाडी बोला असा आग्रह धरल्याचा दुकानदारावर ठपका ठेवण्यात आला आणि दुकानदाराच्या या दुराग्रहाला वेसण घालण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चापटवलेलं आहे। असं दुकानदाराची मागणी ऐकून मनसेनं संताप व्यक्त केलेला आहे। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। देवेंद्र, नेमकं काय घडलं? सौरभ, मलबार हिल परिसरातील ही घटना आहे। एक महिला एका मारवाडी दुकानामध्ये काही कामानिमित्त गेली होती आणि त्यावेळेस त्यांचा जो संवाद झालाय त्यानुसार मारवाडी व्यापाऱ्याने मराठी महिलेला, आता भाजपचं सरकार आलेलं आहे, मुंबई ही मारवाड्यांची आहे, त्यामुळे आता मराठीत नाही तर मारवाडीमध्ये बोला अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर या महिलेचा संतापानावर झाला। त्यांनी या बद्दल आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे तक्रार केली, मात्र महिला जी माहिती सांगते त्यानुसार त्यांच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। त्यानंतर या महिलेने मनसे कार्यकर्त्यांकडे या सगळ्या विषयासंदर्भात तक्रार केली आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या मारवाडी व्यापाऱ्याला चोप दिल्याचं पाहायला मिळतंय। या महिलेची संतप्त जी प्रतिक्रिया आहे ती एका व्हिडिओद्वारे समोर आलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की अशा पद्धतीने मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी अशा पद्धतीचा वाद जो आहे तो या सगळ्या प्रकरणानंतर झालेला पाहायला मिळतोय। निश्चितच देवेंद्र, यावर लक्ष ठेवून असता त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।